विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. केज तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायतीने आपल्या कामातून पुन्हा एकदा शासकीय योजनाबाबतच्या स्पर्धेत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून आपला ठसा उठवला आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान स्पर्धेत असरडोह ग्रामपंचायतीने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून येणाऱ्या काळात जिल्हा स्तरावरही आमची ग्रामपंचायत नक्कीच या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावेल असा विश्वास सरपंच रवी देशमुख यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही असरडोह ग्रामपंचायतीने तंटामुक्ती, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आदी विविध पुरस्कार व स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तालुका स्तरावर मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानात असरडोह ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा द्वितीय क्रमांक पटकावत आपले स्थान अबाधित राखले आहे. या यशाचे श्रेय संपूर्ण गावकऱ्यांचे असल्याचे सरपंच रवी देशमुख यांनी सांगितले. ग्रामपंचायत माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व सदस्याच्या ज्यावेळेस आम्ही ताब्यात आल्यानंतर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय आर पाटील समृद्ध गाव अभियान असेल, त्या स्पर्धेमध्ये तालुक्यामधलं प्रथम बक्षीस मिळालं होतं. 2023मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये जिल्ह्यात प्रथम पारितोषिक असरडोह ग्रामपंचायतनं पटकावलं होतं. सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आणि स्वर्गीय अजितदादा तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान या योजनेखाली स्पर्धा चालू करण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये असरडोह ग्रामपंचायतने भाग घेतला होता. तालुक्यातल्या गुणतपासणीमध्ये असरडोह ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. आज त्याचा निकाल लागलेला आहे. तो निकाल लागला असताना आम्ही द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी पटकावल्यानंतर अभियान काळामध्ये जे आम्ही काम केलं त्याचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि ऑनलाईन डाटा आम्ही व्यवस्थित भरल्यानंतर आम्हाला तो द्वितीय क्रमांक मिळाला. आम्ही द्वितीय क्रमांकामध्ये समाधान जरी असलो तरी जिल्ह्याची उद्या तपासणी होणार आहे. येणाऱ्या 27 तारखेला जिल्ह्याची टीम येणार आहे. आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भाग घेणार आहोत. मला एवढं सांगायचं आहे की गावातील सुद्धा नागरिकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण समोर जात असताना एक सरपंच काही करू शकत नसतं किंवा त्याच्याबरोबर जे सदस्य किंवा ग्रामपंचायत अधिकारी ते काही करू शकत नसतात. ज्यावेळेस पूर्ण गाव साथ देईल त्यावेळेस या गावाचं नाव आणि ह्या इथं काम दिसल. येणाऱ्या 27 तारखेला आपल्या इथं टीम येत असताना मी गावकऱ्यांना एक आव्हान करतो की टीम आल्यानंतर आपल्या भोवतालचा परिसर शक्यतो स्वच्छता त्या ठिकाणी राहावी. महिलांना विनंती करतो की त्या ठिकाणी आपल्या दारामध्ये रांगोळी असावी त्या दिवशी. आणि बाकीचं आपण काम चालूच आहे, परंतु तुमचासुद्धा सहभाग असावा. गावातल्या लोकांनी अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट जरी असले तरी येणारे काळामध्ये रोगराई म्हणा, आता पाऊस काळ येणार आहे, काही ठिकाणी नाल्या तुंबल्या असतील ते आपण काढू. परंतु काम करीत असताना त्याला चिरकाल राहावं, त्याच्यात सातत्य राहावं असं ह्या मताचा मी आहे. परत एकदा असरडोह ग्रामपंचायतचे जे कर्मचाऱ्यांनी हिरिहिरीनं त्या ठिकाणी भाग घेतला, डाटा एंट्री ऑपरेटर असतील किंवा बाकीचे सदस्य कर्मचारी असतील, लिपिक असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, पाणी सोडणारे कर्मचारी असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, यांनी या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित साथ दिली. भविष्यसुद्धामध्ये हे गावाचं नाव आसरा देवीच्या नावानं हे गाव ओळखलं जातं. त्या गावाचं नाव महाराष्ट्रात चमकण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये त्या गावाचं नाव रूपाला येण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला साथ द्यावी. परत एकदा सर्व सदस्य आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्याचं आभार, गावकऱ्यांचा आभार. अशी साथ द्या. आपण एक पावलानं असंच पुढे जाऊ. धन्यवाद.